नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या शिपाई या पदाच्या जाहिरातीविषयी अगदी कमी वेळामध्ये आणि महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती आहे की अद्यापपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, मित्रांबरोबर व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण महत्त्वाच्या माहितीकडे वळूया। या ठिकाणी आपण बघू शकतो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूरची जाहिरात आहे। क्रमांक दिलेला आहे, जाहिरात क्रमांक आस्थापना 2025 970, दिनांक आहे 17/2/2025 म्हणजे 17 फरवरी 2025 ला ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी वाचू शकतो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर शिपाई या पदाची सद्यस्थितीत रिक्त असणारी 24 पदे व पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 12 पदे अशी एकूण 36 पदांची निवड यादी तयार करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर 9 उमेदवारांची प्रतीक्षा यादी सुद्धा तयार करण्यात येणार आहे। पे मॅट्रिक्स म्हणजे वेतनाविषयी या ठिकाणी जाणून घेऊ। पे मॅट्रिक्स दिलेला आहे S3 16,600 ते 52,400 आणि अधिक नियमानुसार इतर देय भत्ते लागू राहतील अशा ठिकाणी दिलेले आहे। त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींकरता 4% म्हणजे 1 पद हे राखीव आहे। पात्रताविषयी जाणून घेऊ। 4 महत्त्वाचे मुद्दे आहे। पहिला मुद्दा आहे वयोमर्यादा, प्रवर्ग दिलेला आहे, किमान वयोमर्यादा आणि कमाल वयोमर्यादा। किमान वयोमर्यादा सर्व उमेदवारांकरता 18 वर्षे दिलेली आहे। कमाल वयोमर्यादेविषयी जाणून घेऊ। अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 38 वर्षे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागास प्रवर्ग किंवा महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या विशेष मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा असणार आहे 43 वर्षे आणि विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा लागू राहणार नाही अशा ठिकाणी दिलेला आहे। पात्रतेमधले पुढचे 3 मुद्दे आहेत। मुद्दा क्रमांक 2, उमेदवार कमीत कमी 7वी उत्तीर्ण असावा, म्हणजे उमेदवार 7वी 8वी 10वी 12वी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पासआउट असेल तर तो उमेदवार या पदाकरता अर्ज सादर करू शकतो। तिसरा मुद्दा आहे, उमेदवारास मराठी भाषा बोलता वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे। चौथा मुद्दा आहे, उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम सुदृढ आणि निर्व्यसनी असावा। त्यानंतर मित्रांनो, पात्र उमेदवाराकरताच्या अटी या ठिकाणी दिलेल्या आहे। या बऱ्याचशा काही अटी आहे। याविषयीची सविस्तर माहिती असलेली लिंक, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक, PDF ची लिंक, सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या लिंकचा उपयोग करून PDF जाहिरात डाउनलोड करून घेऊ शकता। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुद्धा ओपन करून घेऊ शकता। फक्त महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत। ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे। https किंवा www.bombay.highcourt.nic.in या वेबसाईटवरती ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचे काटेकोर पालन करून तुम्हाला अर्ज सादर करायचे आहेत आणि त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। डायरेक्टली त्यावरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरण्याच्या लिंकवरती सुद्धा जाऊ शकता। त्यानंतर दिलेले आहे, प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारता येतील, इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फक्त अर्ज सादर करायचे आहेत। त्याचबरोबर पात्र असलेल्या उमेदवारांनी 18/2/2025 म्हणजे 18 फेब्रुवारी 2025 पासून ते 4 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक 18/2/2025 रोजी सकाळी 11 वाजतापासून सुरू होईल, तर 4 मार्च 2025 पर्यंत संध्याकाळी 5 वाजतापर्यंत ही लिंक असणार, त्यानंतर ती बंद होऊन जाईल। तर या काळामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी जाहिरातीमध्ये बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहे की कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। त्यामध्ये फोटोची साईज किंवा तुमची स्वाक्षरी असते त्याची साईज काय असणार ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत। तुम्ही PDF डाउनलोड करून ते वाचून घेऊ शकता। त्यानंतर आपण बघून घेऊ मित्रांनो, महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या अंतर्गत ऑनलाईन नोंदणी शुल्क आणि त्याबाबतच्या सूचना म्हणजेच फी याविषयी सुद्धा जाणून घेऊ। ऑनलाईन नोंदणी शुल्क आणि त्याबाबत सूचना दिलेली आहे की उमेदवाराला अर्ज करताना नोंदणी शुल्क 50 रुपये हे भरायचे आहेत, म्हणजे फी फक्त या ठिकाणी 50 रुपये दिलेली आहे। कशा पद्धतीने भरायचे आहे, SBI कलेक्ट वरून तुम्हाला भरायचं आहे, याविषयी या ठिकाणी दिलेलं आहे। युजर मॅन्युअल सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला फी पेड करायची आहे। पुढे दिलेल्या मित्रांनो, ज्या उमेदवारांना मुलाखतीकरता बोलवण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रांच्या स्वप्रमाणित छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रांसह पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणाव्यात। काय करण्याचे मित्रांनो, या ठिकाणी बरेचसे मुद्दे दिलेले आहे।
अगदी कमी वेळामध्ये आपण जाणून घेऊ. जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला म्हणजे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र, SSC बोर्डचे प्रमाणपत्र हे तुम्हाला आणायचे आहे. शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक 7वी 10वी 12वी म्हणजे मार्कशीट तुम्हाला आणायची आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे प्रमाणपत्र म्हणजे आपण डिप्लोमा वगैरे ज्याला म्हणतो ते 7वी 10वी 12वीचे तुम्हाला आणायचे आहे. जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयी प्रमाणपत्र, प्रतिष्ठित व्यक्तीचा हुद्दा, पत्ता व फोन नंबर नमूद असावा. जाहिरातीसोबत नमुना ब नुसार तुम्हाला हे सादर करायचं आहे. म्हणजे तुम्हाला चारित्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र हे सुद्धा सादर करायचे आहे. तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला मागासवर्गीयांसाठी देणे आवश्यक आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर सर्वांसाठी महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेशियल सर्टिफिकेट देणे आवश्यक आहे. सेवा योजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्र प्रत सुद्धा तुम्हाला जोडायची आहे किंवा घेऊन यायची आहे मुलाखतीच्या वेळेस. त्यानंतर लहान कुटुंबाबाबत स्वयंघोषणापत्र ज्याला आपण सेल्फ डिक्लेरेशन म्हणतो नमुना अनुसार ते सुद्धा तुम्हाला जाहिरातीमध्ये दिलेले आहे. तुम्हाला ते सुद्धा सादर करायचे आहे. त्यानंतर उमेदवार न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी घेतल्याचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील. म्हणजे जर तुम्ही शासकीय कर्मचारी असाल किंवा न्यायालयीन कर्मचारी असाल तर तुम्हाला तुमच्या कार्यालयाचे जे काही सक्षम प्राधिकारी आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांचे NOCचे सर्टिफिकेट घ्यायचे आहे आणि ते सुद्धा मुलाखतीला घेऊन यायचे आहे. नंतर आहे उमेदवाराच्या नावात बदल झालेला असल्यास नावाच्या बदलाबाबत शासकीय राजपत्राची किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सादर करावी लागेल. नंतर आहे संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीसह सादर करायची आहे आणि न्यायालयीन प्रशासनाने मागणी केलेले इतर कोणतेही दस्तऐवज सुद्धा तुम्हाला सादर करावे लागतील. त्यानंतर परीक्षेचे स्वरूप या ठिकाणी दिलेले आहे. आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना पुढील निकषांप्रमाणे निवड प्रक्रिया सामोरे जावे लागेल. तर कशा पद्धतीने होणार आहे निवड प्रक्रिया? पहिला आहे चाळणी किंवा लेखी परीक्षा होणार आहे 30 गुणांची. उत्तीर्ण गुण आहे कमीत कमी 15 गुण. तुम्हाला कमीत कमी 15 गुण त्याकरता घ्यावे लागतील. लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइप जे आपण प्रश्न म्हणतो ते असणार आहेत. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण 30 प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण अशा पद्धतीने तुम्हाला 30 गुण दिले जातील. म्हणजे 30 गुणांची परीक्षा घेतली जाईल आणि प्रश्नपत्रिकेचे जे प्रश्न आहेत ते मराठी भाषेमध्ये असतील. त्यानंतर शारीरिक क्षमता किंवा विशेष अर्हता चाचणी घेतली जाईल 10 गुणांची आणि तोंडी मुलाखत घेतली जाणार आहे 10 गुणांची. निवड प्रक्रियेचे एकूण गुण म्हणजे एक आहे 30 मार्काची परीक्षा, 10 मार्काची शारीरिक क्षमता किंवा विशेष अर्हता चाचणी आणि 10 मार्काची तोंडी मुलाखत अशी एकूण 50 मार्काची निवड प्रक्रिया तुम्हाला असणार आहे. बऱ्याचशा बाबी मित्रांनो या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत. ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा त्याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे. तुम्हाला त्याकरता पेज क्रमांक 10 वरती यावे लागेल आणि जे आपण फॉर्मॅट आता म्हणत होतो नमुना अ फॉर्म ए जे घोषणापत्र आहे म्हणजे लहान कुटुंबाचे ते घोषणापत्र या ठिकाणी दिलेले आहे. पृष्ठ क्रमांक 12 वरती ते तुम्हाला फिलअप करून सही करून सादर करायचे आहे किंवा मुलाखतीच्या वेळेस घेऊन यायचे आहे. आणि चारित्र्य किंवा वर्तुकनिक प्रमाणपत्र फॉर्म बी जो की आताच आपण जाहिरातीमध्ये वाचलेला होता त्याचा सुद्धा फॉर्मॅट या ठिकाणी दिलेला आहे. तर तो सुद्धा तुम्हाला भरून त्याच्यावरती आवश्यक व्यक्तींची सही आणि शिक्का घेऊन तुम्हाला सादर करायचे आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने ही जाहिरात आहे. जर तुम्ही 7वी पास आउट असाल तर नक्कीच तुम्ही या पदाकरता अर्ज सादर करू शकता.